मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आता चर्चेत असलेलं कासेगावचं मैदान आणि मित्रांनो सर्वांना माहिती झालेलं आहे की या मैदानाचं एक वेगळं आकर्षण आपण पाहणार आहोत. ह्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडून हिंद केसरी हा मान देखील दिलेला आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक गोष्ट सध्या चर्चेत असलेली गोष्ट ती म्हणजे बक्कासूरचा पायरा. ह्या उद्याच्या कासेगावच्या मैदानातील बक्कासूरचा पायरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो एक मोठं मैदान आहे 5 लाख रुपयांचं आणि त्या मोठ्या मैदानात आपला बक्कासूर एका मोठ्या पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. परंतु सर्वांना वाटतंय की बक्कासूरचा पायरा हा सर्जा असू शकतो. मित्रांनो सर्जाच्या मालकाने असं सांगितलेलं आहे की गोडचा सर्जा हा पूर्ण मार्चचा महिना पळणार नाही आणि तो सध्या डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा एक पायरा आत्ता सर्वजण म्हणत आहेत की तो पायरा बक्कासूरसोबत असू शकतो, तो म्हणजे मथुर. मित्रांनो आपण पाहतोय की मथुर चालू सीझनला बिंजोडला पळत आहे आणि त्याच प्रकारे मथुरचा एक बॅनरसुद्धा पडलेला आहे उद्याच्या मैदानासाठी. तर तो आपल्याला मैदानात दिसणार नाही, तो मुंबईमध्येच आहे आणि तो मुंबईच्या मैदानामध्येच बिंजोडला आपल्याला दिसणार आहे. आणि दुसरा एक पायरा जो सध्या बक्कासूरबद्दल आपण सांगत आहोत तो पायरा म्हणजे सर्जा बलमा, राजधानी एक्सप्रेस बलमा. मित्रांनो बलमाच्या देखील पायाला दुखापत झालेली आहे, त्यामुळे तो देखील आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही. तर मित्रांनो हे 3 नाहीत तर नक्की पायरा कोण? मित्रांनो बक्कासूरचा पायरा एक टॉपचा पायरा आहे, चांगला पायरा आहे आणि तो पायरा म्हणजे कासेगावकरांचा गण्या. तर मित्रांनो गण्या हा संभावित पायरा असू शकतो, म्हणजे कासेगावचं मैदान आहे आणि कासेगावकरांचा गण्या हा बक्कासूरसोबत पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी अपडेट दिली ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.